नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील अनेक कुख्यात गुन्हेगार हे सेलिब्रिटी असल्यासारखं रील्स बनवून सोशल मीडियावर टाकत आहेत आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन त्यांचे समर्थक त्यांच्याप्रमाणे ती रील्स बनवून सोशल मीडियावर दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी हातात पिस्तूल, कधी तलवार, तर कधी कोयता घेऊन रील्स केले जात आहेत, तर कधी चक्क खंडणी मागतानाचे, कोणाला तरी धमकावतानाचे व्हिडिओ स्वतःच्या स्टेटस आणि स्टोरीला ठेवले जात आहेत. या सगळ्यामागे उद्देश एकच, समाजात दहशत माजवणं. आणि अशाच सोशल मीडियावर थैमान घालणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. कालच कुख्यात गुंड गजा मारणे याला गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचे वकील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे हे देखील हजर होते. जवळपास 2 तास झालेल्या ह्या चौकशीत नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे गुन्हेगारी कृत्य आणि क्रिमिनल ॲटिट्यूड याचं जे सोशल मीडियावरती उदात्तीकरण केलं जातं आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे की ते करत असताना अल्पवयीन मुलं असतील किंवा 19, 20, 21 वर्षाची जी मुलं असतील, या सगळ्या मुलांच्या मनामध्ये ज्यांना विशेषतः कुठल्याही प्रकारचं भविष्य दिसत नसतं, त्यांना असं वाटतं की आपणही असं काहीतरी केलं, आपणही अशी काहीतरी स्टंटबाजी केली तर आपणही काहीतरी मोठा व्यक्ती बनू शकतो आणि त्यातून मग ते बाकीच्या भानगडींमध्ये पडतात. तर हे सगळं कुठंतरी थांबवता आलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून एकदम लहानपासून तर मोठ्यापर्यंत जो असल्या प्रकारचे धंदे करताना सोशल मीडियावरती आढळतोय, तो जसा सापडतोय तसं त्यांना आणून या ठिकाणी त्यांच्याकडून ते सगळे जे विषय असतील त्यांचे ते साफसुफडा करून घेण्याचा कार्यक्रम इथं चालू आहे. याच्यामध्ये बऱ्याच अंशी अशाही गोष्टी आढळून आलेल्या आहेत की सोशल मीडिया हँडल करणारा कोणीतरी भलताच आहे, प्रोफाईल बनवलेत, पासवर्ड विसरलेत, बऱ्याच गोष्टी घडल्यात. ते जरी असलं तरी सुद्धा प्रत्येकाने ही बाब लक्षात घेणं आहे की जी योग्य गोष्ट आहे त्याचंच उदात्तीकरण झालं पाहिजे. ज्या योग्य गोष्टी आहेत त्याचंच अनुपालन झालं पाहिजे, तेच लोकांच्या मनामध्ये बिंबवलं गेलं पाहिजे. चुकीच्या गोष्टींचं अनुपालन कुणी करू नये. एखाद्याचा प्रोफाईल असा आहे, एखाद्याचा व्हिडिओ असा आहे म्हणून मी तो तसा केला तर मला काय कुणी बघणार नाही आणि पोलीस प्रशासनाचं आपल्याकडे लक्ष जाणार नाही. तर अशा प्रकारची जर कोणाची भूमिका असेल किंवा अशा प्रकारचा एखाद्याचा विचार असेल तर त्यांनी तो आता बाजूला ठेवणं गरजेचं आहे. कारण या सगळ्या गोष्टीविषयी माननीय कमिशनर ऑफ पोलीस अमितेश कुमार सरांसहित त्यांची जी सगळी खालची टीम आहे, म्हणजे आम्ही अतिशय सगळे गांभीर्याने या विषयाकडे पाहत आहोत. अगदी प्रेमाने कायद्याच्या चौकटीत बसून आमची इथं चौकशी जी असते, जी जनरली रेकॉर्डवरच्या आरोपींची आम्हाला करायला लागते, तर तीच आम्ही या ठिकाणी करत होतो. परंतु हे सगळं चालू असताना कोण सोशल मीडियावरती काय गोष्टी करतंय, काय हँडलवरती चालवलं जातंय, मग त्याच्यामध्ये कुठं अजून मारणे गँग असेल, कुठं घायवळ गँग असेल, कोण आंदेकर गँग असेल, हे सगळे जे आहेत या सगळ्यांपर्यंत ती सूचना यापूर्वीच दिली गेलेली आहे. त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने चालली आहे त्याच्यासाठी रिव्ह्यू म्हणून एक त्यांना या ठिकाणी बोलून आम्ही त्यांची विचारपूस करत होतो आणि त्याच्यातून स्वतःहून त्यांना ते आता एकदम चांगले नागरिक बनण्याच्या प्रयत्नात आहेत, सगळं कायद्याचं अनुपालन करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यामुळे ते स्वतःहूनच 4 पावलं पुढं चालून खूप चांगल्या पद्धतीने अशा प्रकारचे सोशल मीडियावरचे जे काही चुकीचे रील्स टाकणारे, जे चुकीच्या गोष्टी करणारी जी मुलं आहेत, जे त्यांच्या नावाचा वापर करतायत, त्यांच्या सकट सगळ्यांवरती कारवाई करा अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला इथं अगदी मुक्त हस्त दिलेला आहे. त्याच्यामुळं त्याचा फायदा तर आम्ही निश्चित घेतलाच पाहिजे. पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना ताकीद देण्याची ही पहिलीच वेळ नसून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हेगारांना आणि टोळीच्या प्रमुखांना बोलवून त्यांची परेड देखील काढण्यात आली होती. याचबरोबर गुन्हेगारांनी आणि टोळीच्या प्रमुखांनी शहरामध्ये दहशत माजवणारी कृत्य, त्याबरोबर गुन्हेगारी कृत्य करू नयेत अशी सक्त ताकीदही त्याचवेळी गुन्हेगार आणि टोळी प्रमुखांना देण्यात आली होती. नवीन पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक गुंडांना आयुक्तालयात बोलवून त्यांची परेड काढली. समाजात गुन्हेगारी वाढू नये अशी ताकीदही दिली आणि त्यानंतर काही दिवस पुणे शहर शांत असल्याचं भासत होतं. मात्र पुन्हा एकदा पुण्यात गुन्ह्यांची संख्या वाढली, कोयता गँगचे हल्ले वाढले, हत्येच्या आणि गोळीबारांच्या घटनेतही वाढ झाली. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी काढलेल्या या परेडमुळे गुन्हेगारांचं उदात्तीकरण झालं अशी टीकाही करण्यात आली.
त्यातच नुकतंच वनराज आंदेकर यांची हत्या झाली, त्यामुळे पुन्हा टोळी युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली। गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीवर आधारित गाणी लावून हातात हत्यार घेऊन आपले फोटो व्हिडिओ पोस्ट करण्याचा ट्रेंडही वाढला आणि त्यालाच आळा घालण्यासाठी अशा गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी सांगितल्याप्रमाणे आता गुन्हेगारांवर आणि त्यांच्या समर्थकांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे। समाजात दहशत पसरवणाऱ्या रील्स बनवणाऱ्यांवरती आता थेट आणि कडक कारवाई करण्यात येणार आहे। या रील्स बनवणाऱ्यांमध्ये विशेषतः 15 ते 21 वयोगटातील मुलांचा समावेश हा सर्वात जास्त आहे। त्यामुळेच आपली मुलं सोशल मीडियावर नेमकं काय करतात, काय पोस्ट करतात यावर पालकांची नजर असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा पुणे पोलिसांच्या कडक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, but that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.